शिवराय सगळ्यांना. आज दिवस दुसरा सातारा ते पॉंडिचेरीचा आणि आज आम्ही काल रात्री आम्ही इथे अमीनगर या ठिकाणी थांबलो होतो, जिथे ऐहोळपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. आणि इथे जो समोर लॉज दिसतोय JK लॉज, तिथे आम्ही थांबलो होतो. आणि अशा पद्धतीने आपले सर्व बाईक रायडर तयार आहेत, सगळं लगेज वगैरे बांधून. आणि आपण आता कुठं पुढं ऐहोळला जाणार आहे. आणि इथं आम्ही असं छानसं चहा पिलाय आणि आता पुढचा प्रवास चालू करणार आहे. ओके, जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय सर्वांना. आपला आता ऐहोळकडचा प्रवास सुरू होतो. इथून जवळपास 10 किलोमीटर अंतरावर आहे ऐहोळ. ऐहोळमध्ये आपल्याला दुर्गा माता मंदिर आहे, ते बघायचं. आणि तिथे पुढे आपल्याला कट्टाई आणि पुढे हत्तीबा जाणू असं आपल्याला टाकणार आहे. काय करायची ट्रेसचा प्रॉब्लेम येत होता, मॅपच्या मुलीचा तिथेच माउंट लावून घेतला आहे. हे आपल्या राजेश पवारचं चालतात आणि माझे सावंत. आपलं कालसर्डी झालंय 340 किलोमीटर. आपण आता सुरू करतोय आजचं नवीन. ऐहोळच्या दिशेने जात असताना आम्हाला रस्त्यावरून एक छानसं मंदिर दिसलं. त्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण समोर बघू शकता, हे दगडी बांधकामातलं एक जलकुंड आहे. पूर्ण मोठीच्या मोठी दगडी आहेत आणि ते एका एक रचून छानसं असं जलकुंड तयार केलं आहे. हा त्या मंदिराचा पूर्ण परिसर आहे. आणि हे समोर एक झाड बघू शकता, त्या खाली काही देवांचे शिल्प आहेत. पुढे एक नंदी आहे आणि आत हे छानसं असं दगडी बांधकामातलं मंदिर आहे. पूर्ण जे जुन्या काळातील आपण म्हणू शकतो असे मंदिर आहे. जसे जसे शिलालेख शिला आहे तसे लावून हे बांधकाम आहे, बघू शकता आपण. कशाचं मंदिर आहे हो सर? महादेवाचं मंदिर आहे. पुढे एक नंदी आहे. आत खूप मोठी अशी पिंड आहे. त्या आत खूप वटवाघुळं आहेत, त्यामुळे पण आत नाही जात आहे. पण खूप छानसं मंदिर आहे. आणि तिथे समोर आपल्याला जी दिसते ती मोठीशी पिंड आहे महादेवाची. खूप छान बांधकाम केलंय आणि मंदिराचा परिसर पण खूप मोठा आहे. बघा ना, एवढं मोठं मंदिर आहे. खूप छान. आज त्यासाठी आपण इथं 0 केलंय, म्हणजे आज आपण किती ट्रॅव्हल करू ते आपल्याला दिसेल. कालपर्यंत आपल्याला 300-350 किलोमीटर रनिंग झालंय. जय शिवराय सर्वांना. आम्ही आता ऐहोळ इथे आलोय. हे ते पुरातन काळातलं दुर्गा माताचं मंदिर आहे आणि तुम्ही ह्याचा परिसर बघू शकता. खूप मोठा असा परिसर आहे. हे मेन कदाचित दुर्गा माताचं मंदिर आहे. आणि तिकडे वर पण तुम्ही बघू शकता, लांब वर एक किल्ला आहे, तिथे एक मंदिर आहे. आणि हा पूर्ण असा त्याचा परिसर आहे. आणि खूप मेंटेन केलेली जागा आहे. म्हणजे आपण बघायला यायचं म्हणलं तर फॅमिलीसोबत बघण्यासाठी खूप मेंटेन केलेली जागा आहे. इथं पर पर्सन 25 रुपये चार्जेस आहेत. समोर आपल्याला दिसतंय ते दुर्गा माताचं मंदिर आहे. खूप छान असं मंदिर आहे. आणि तुम्ही हिचं विशाल पण बघू शकता, हे ना. आणि पूर्ण जे स्तंभ आहेत ते पूर्ण एक सिंगल दगडाचे आहेत बनवलेले. इथे त्याच्याबद्दल माहिती दिली. दुर्गा माता मंदिर
आपल्या ठिकाणी ऐहोळ इथे होतो आणि आपल्या इथं ऐहोळच्या इथले हे जे मंदिर्स आहेत दुर्ग मंदिर हे आपल्या आता बघून झालेत आणि आपण आता पट्टणच्या दिशेने जाणार आहे पुढे. आपला प्रवास पुढे चालू राहणार आहे आणि आजचा मुक्काम आपण चित्रदुर्ग येथे करण्याचा प्रयत्न करणार आहे. आम्ही ऐहोळीतून निघतोय. आता पुढचा आपला स्पॉट असणार आहे पट्टडकल. इथून 12-13 किलोमीटर अंतर आहे पट्टडकलचं. पूर्ण एरियामध्ये अशी खुली मंदिर आहे. तिकडे बघल तिकडे अशीच मंदिर आहेत आणि भरपूर टुरिस्ट येत आहेत तिथे बघायसाठी. तेच सगळं पर्वतरांग भाग म्हणजे डोंगररांग भाग अशी दिसते. खूप छान बघायला इथे. रस्ता पण खूप छान आहे. मंदिरं खूप छान आहेत. साईंचं मंदिर आहे, साईबाबा मंदिर. आपल्याला तर पुढे दिसते आपल्याला जायचे इथं पट्टडकल नंतर बदामी 25 किलोमीटर. दिवसातला आपला हा दुसरा स्पॉट आहे पट्टकडण, जिथे आपल्याला इथं पण आता तशी जशी आधी ऐहोळमध्ये मंदिरं बाहेर भेटली तशी तिथं मंदिर आहेत. फक्त यांचं नक्षीकाम हे खूप सुंदर पद्धतीने आहे. तिला सगळी दगडातली मंदिरं आहेत आणि एकदम नीट ठेवलेली आहेत. आता आपण जाता तर ह्या सगळ्या गोष्टी बघत जाणार आहे. आता आपला हा दुसरा स्पॉट आहे दिवसातला. हे जे समोर दिसत आहे ते आहे महाकूट टेम्पल आणि मी आता दर्शन येऊन जेवण आमचं झालं आहे. सर त्यांच्या गाडीपाशी आहेत आणि त्यांची तयारी झाली. पप्पा आता ही गाडी चालवणार आहेत. सावंत सर माझ्याबरोबर बसणार आहेत. त्या पुढचा स्टॉपला बदामीला आणि इथून निघून आता बदामीला पुढचा स्टॉप घेणार आहे. इथून आता आम्ही निघतोय बदामीकडे. खूप छान मंदिर आहे बघण्यासारखं. मस्त आहे व्यवस्था. तो असं जातो रस्ता फिरून जातो ना ते. आता आपण आता आपण जिथं विचारलं का नाही कुठं त्या पोरांना दुकानात, त्याच्या अलीकडचा जो रस्ता होता त्या रस्त्याने असं फिरून यायला लागेल. ह्या रस्त्याने आपण गेलो सरळ खाली आणि त्या चौकातनं आपण इकडे वळलो का नाही, तिकडनंच इकडे एक रस्ता आलेला, त्या रस्त्यानं आपण असं बाहेर पडणार आणि ह्या डोंगर रांगेच्या पलीकडेच बदामी. हां, मी मागाशीच बघितलं मॅपवर. मग आपण इकडनं जाऊ असंच, तो जवळ पडेल आपल्याला आणि तिकडनं फिरून पुन्हा आपल्याला इथं जायला लागेल पाठीशी. हा ना, बदामी स्टेशन आहे ना इकडं 11 किलोमीटर. असं तिथं जाणार ना आपण स्टेशनच्या. बदामी त्याला माहित नाही. त्याला माहित नाही.
अहो मी आत्ताच मॅप बघितला, आपण इकडनं जाऊ ऐका, जवळ पडेल आपल्याला. बदामीचा मेन गेट आहे. वेलकम टू हेरिटेज टाउन बदामी. 3 किलोमीटर राहिले बदामी. आपण आता आलोय बदामी. आपलं छानसे बघायला भेटते सगळं, डोंगर वगैरे एकदम कोरलेत. खूप अशी जुनी काळातली मंदिरे बदामीमध्ये आपल्याला पाहायला भेटते. आपण आता कुठे जाणार आहे बघायला, काय बघणार आहे आपण? आता आपण इथं लेणी आहेत, पुरातन लेणी आहेत, किल्ला आहे आणि मंदिर आहे, ते आपण बघणार आहे. बस स्टँड बघा कसं आहे दगडातलं. हो पूर्ण विकायचं बाजूला आहे का? हा वर आहे. मला वाटलं इकडं आता नाही नाही भारी बांधलंय काही, आता लाव केलाय मी, तयार केलाय का? भूतनाथ मंदिर. सावंत सरांच्या गाडीवर कब्जा केलाय त्यांनी. गाडी ना डबा मोकळा मम्मी आता जायच का? ठीक आहे डबा. आम्ही आता आणि आमचा डबा त्या लाकडाने घेऊन गेलाय आणि त्याला शोधते काय का त्यात. सर गेले ते डब्यात झाकणार नाही. पडू द्या मग घ्या ते. नाही काय डब्यात पप्पाने त्याला चॉकलेट दिले आणि चॉकलेट डबा घेतला त्याकडे. टोपीवाल्याच्या त्या ह्याच्या गोष्टीचा पुरेपूर उपयोग करून घेतला यांनी. समोरच्या टेकडीवर ते केव्ज आहेत, बदामी केव्ज. आज आपल्याकडे एवढा वेळ नाही आपण ते सगळं बघू. आपण फक्त हे मंदिर जे आहे ते बघणार आहे आणि पुन्हा आपण पुढे चित्रदुर्गकडे प्रवास सुरू करणार आहे. आणि ते अंतर आपलं अजून 200च्या आसपास असेल ना, 200-250 किलोमीटर आहे. तेवढं आपल्याला आज कव्हर करायला लागणार आहे. त्यामुळे आणि आपण थोड्या वेळापूर्वी ह्या टेकडीच्या मागच्या बाजू होतो, तिथे आपण ते जे जेवण केलं किंवा ते जे दर्शन घेतलं ते ह्या टेकडीच्या पलीकडच्या बाजूला. आपण आलोय आता तिथे जे मंदिर आहे पाण्याच्या शेजारी, प्रमुख आकर्षण म्हणजे हे मंदिर आहे, तिथे आलोय आपण. इथूनच रस्ता आहे आज जायला. बूट काढून आज जाऊ. इथे नंदीची एक मूर्ती, यात महादेवाची पिंड.
या ठिकाणी माकडं खूप आहेत, त्यामुळे साहित्य जाण्याची काळजी जास्त आहे. ते पिके व्यवस्थित आहेत. हम्पीतलं हे तलाव आणि तो वर आहे हम्पी फोर्ट. ड्रायव्हिंग म्हणलं की मजा वाटते. हो, माझं नुसतं बसायला म्हणलं ना कंटाळा येतो. आता आपण हम्पीचं कुठलं मंदिर हो हे? हम्पी नाही, हे बदामी. सॉरी, बदामीचं कुठलं मंदिर? ओके, ते मंदिर बघून आपण आता पुढं आलोय. आता आपण चाललोय चित्रदुर्गला. तिथं वर का? ओके, मस्त आहे बघायला तुला. कसला फ्लोय बघायची पाण्याला. काम चाललंय अजिबात नाही का, म्हणजे मग आपल्याला 10 किलोमीटर पुढे यायला लागतं. चढायला का काही आंबे बघितला सरळ आहे. म्हणून रोडला जाऊन तुला मागे आपल्याला लागणार. सर आपल्याला जाऊन तुला असं नाही करायचं. जाईल आहे रे बरं. मग जायचं पैसे ना काय बाहेर पडून जायला. कुठलं म्हणतोय मला मित्राचा हा म्हणलं मला वाटलं की त्यांना काल पेट्रोल भरलेलं आणि आता पेट्रोल पूर्ण संपलेलं गाडीतलं. आता इथं पेट्रोल भरूया आपण. Gloria history. History. पण झालं पाहिजे. तटबंदी एकदम बदलायची असते.
dan akan baharin na kaya talagang beses nila. Kaya sila ito, ito rin sila. Kaya ito, doon sila. Kaya ito, hindi talagang sila kami agad sila. Ito sila. कालपासूनच्या जर्नीतला पहिला बोगदा आहे आम्ही आता पार करणार आहे. व्ह्यू बघा आता व्ह्यू समुद्रासारखं वाटतं समुद्रासारखं मोठं मोठं तेवढंच बघायला येईल आपल्याला त्या पद्धतीनं नाही. आता इथून चित्रदुर्ग जवळपास 100 किलोमीटर राहिले आणि आम्ही जरासं चहा प्यायला फ्रेश होण्यासाठी थांबलोय आणि आपल्या जे रायडर्स आहेत त्यांची अवस्था आपण बघू शकता. का हो झोपलाय का? जायचं नाही पुढे? आलेला नाही, कंटाळा नाही आला, पडलोय जरा. कंटाळा आला नाही, फक्त पडले. हा 6 वाजता पण पडलोय. 4 वाजता पण पडलाय. काहीतच पडायचं रात्री सगळं अवघड होईल. चित्रदुर्गला जाणारा हायवे, मेन हायवे इकडे आपल्या गाड्या आहेत. तर आम्ही थांबलोय चहा पिण्यासाठी. ओके बाय. चहा आम्ही तर पिला. आता इथून आम्ही चित्रदुर्गसाठी निघणार आहे. आता वाजले 7. जवळपास काय 1-1.5 तास जेवढं अंतर कवर करता येईल तेवढं अंतर करू आणि तिथं रूम बघून आम्ही तिथं थांबण्याचा विचार करणार आहे किंवा थांबणार आहे. आम्ही आता चित्रदुर्गपासून 50 किलोमीटर अंतर अलीकडे आणि जवळपास 8 वाजून गेलेत. म्हणून इथे इथलं गाव आहे हरसाली गावामध्ये आपल्याला राहायला लॉज भेटतो का बघतोय. आता शोधून बघूया भेटतो का ते. जर इथं लॉज भेटला तर इथं थांबायचं आजसाठी आणि उद्या सकाळी मग चित्रदुर्गकडे पुढे जायचं. विचारूया आधी कुठं आहे काय लॉज है क्या? लॉज इधर लॉज रूम दुर्गा चित्रदुर्गा इधर साइड हाईवे चित्रदुर्गा 50 किलोमीटर डायरेक्ट डायरेक्ट चित्रदुर्ग. चला मग 1 hour 50 minutes जर्नी. उधर रूम मिलेगी क्या? 9-10 बजे. डिस्ट्रिक्ट है वो. डिस्ट्रिक्ट है? डिस्ट्रिक्ट है पण टेन्शन नाही. मग जाऊया. अंतर वाजली ती. हो वेलकम टू चित्रदुर्ग. आपण आता चित्रदुर्गमध्ये एंट्री करतोय. आता इथं आपण लॉजिंगची व्यवस्था बघूया कशी आहे. खूप भारी सिटी दिसते इथून बाहेरून तरी. हो सर इथं होतं ना लॉजिंग? आता आपण जर लॉजिंगसाठी बघूया तिथे आणि त्याचं मग पुढे खाण्याचं वगैरे.
समोर 2 लॉज आहेत.